दिल्लीतील अराजक आम आदमी पार्टीला चांगलंच भोवलंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यावर उतरून केलेलं धरणं आंदोलन आणि स्वतःच कायदा हाती घेण्याचा कायदा मंत्री सोमनाथ भारती यांचा खटाटोप आपच्या अंगलट आलाय। गेल्या 17 जानेवारीपासून पक्षाच्या ऑनलाईन देणग्यांमध्ये कमालीची घट झाली आहे। आप विरोधातील नाराजीचा हा परिणाम असल्याचं मानलं जातंय। गेल्या 8 डिसेंबरला आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वत्र आपचा गजर सुरू झाला होता। अनेक मान्यवरांनी आपमध्ये प्रवेश घेण्यासाठी रेग लावली होती। मेधा पाटकर यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या देखील आपचा जप करू लागल्या। परंतु दिल्लीत गेल्या आठवड्यात घडलेल्या घडामोडींमुळे आपच्या लोकप्रियतेला आहोटी लागली आहे। पोलिसांच्या विरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यावर उतरून धरणं आंदोलन केलं। लोकशाहीत मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना घटनात्मक चौकटीत राहून प्रश्न सोडवायचे असतात। त्याऐवजी धरणं आंदोलनासारख्या सवंग प्रसिद्धीचा मार्ग केजरीवालांनी स्वीकारल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली। केजरीवाल आणि आप अराजकाला आमंत्रण देत असल्याची टीका होऊ लागली। यातून बोध घेण्याऐवजी होय मी अराजक माजवणारा आहे अशी दरपोक्ती केजरीवालांनी केल्यानं सर्वांनाच धक्का बसला। आपच्या नेत्यांची ही नौटंकी लोकांना काही आवडलेली नाही, याचा फटका आपला बसू लागलाय। गेल्या 17 जानेवारीपासून आपच्या तिजोरीत पडणारी देणग्यांची रसद चांगली साठली आहे। दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात आपला ऑनलाईन देणग्यांच्या स्वरूपात सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला। 28 डिसेंबरला आपनं सरकार स्थापन केलं। त्या दिवशी पक्षाच्या तिजोरीत 21 लाख रुपयांची भर पडली। 2014च्या पहिल्या 3 तारखांना 40 लाख रुपयांहून अधिक रक्कम दर दिवशी जमा झाली। मात्र कुमार विश्वास आणि प्रशांत भूषण यांच्यासारख्या नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे आप अडचणीत आला। त्यातच 17 जानेवारीला कायदा मंत्री सोमनाथ भारतींनी नायजेरियन महिलांच्या घरावर बेकायदेशीर धाड टाकल्याची बातमी आली आणि आपच्या देणग्या आटायला सुरुवात झाली आहे। त्या दिवसापासून आपच्या तिजोरीत जेमतेम 1.5 लाख रुपये जमा होत आहेत। यामुळे आपचे नेते चांगलेच टेन्शनमध्ये आलेत, कारण लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत। देशभरात लोकसभेच्या सुमारे 400 जागा लढवण्याचं आपनं ठरवलंय। एवढ्या जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी आपला मोठा निधी जमा करावा लागणार आहे। त्यामुळे घटलेली आर्थिक रसद ही आपसाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरणार आहे। मात्र त्यापेक्षाही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा पक्ष ही आपची ओळख पुसट होत चालली आहे। या उलट अराजकाला आमंत्रण देणारा पक्ष म्हणून आप बदनाम होतोय आणि केरसुणीवाल्यांच्या पक्षासाठी ती जास्त चिंताजनक बाब ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास, एक पाऊल पुढे।